श्री रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा 308वा स्मृतिदिन हुकूमत पनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टनं उत्साहात साजरा केला। या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालयात इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांचं पानिपतचा रणसंग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं। इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार याच्या अध्यक्षस्थानी होते। पानिपतचा रणसंग्राम या विषयावर आपले विचार मांडताना इतिहास अभ्यासक डॉक्टर उदयजी कुलकर्णी यांनी पानिपतचं युद्ध म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असल्याचं सांगितलं। या युद्धात अपुरी साधनसामुग्री, मुख्य प्रदेशापासूनचं दूरवरचं अंतर, अब्दालीच्या युद्धतंत्रांचा न आलेला अंदाज, त्यातच अन्नधान्यांचा तुटवडा अशी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा मराठ्यांच्या तोफखान्यानं आणि सैनिकांनी अब्दालीचा धुव्वा उडवला होता। अब्दालीचा कुटुंब काबिला आणि बरेचसे सैनिक माघारी पळूनही चालले होते, परंतु विश्वासराव पेशवे यांना या लढाईत गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले। त्यानंतर मराठ्यांचं सैन्य खचलं आणि युद्धाचा नूरच पालटला। मराठ्यांच्या या पराक्रमाची अब्दालीसह अन्य परकीयांनी मोठी दहशत घेतली होती। त्यानंतर वायव्येकडून होणारी मराठ्यांवरील आक्रमणं थांबली। हाच या युद्धाचा खरा शौर्यशाली शेवट म्हणावा लागेल, असं डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितलं। अध्यक्षपदावरून बोलताना इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी मराठा राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा आणि राजनीतीचा अवलंब केला असता तर पानिपतसारखा दुःखद प्रसंग राष्ट्रावर ओढवला नसता असं सांगितलं। मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा मार्ग सोडला म्हणून पानिपत घडल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर अमर अडके, सचिव नीलराजे पंडित बावडेकर, नितुदेवी बावडेकर, हेमंत साळुखे यांच्यासह श्रोते उपस्थित होते।